मनुष्य शरीर हे अतिशय दुर्लभ आहे. म्हणजे नरदेह हा अनेक जन्मानंतर ती योनी आपल्याला प्राप्त होते. नाही तर 84 लाख योनींमध्ये आपल्याला फिरत राहावं लागतं. आणि त्यात सगळ्यात त्यांनी म्हटलंय देवीनी की ब्राह्मण जन्म जर असेल तर तो आणखीनच दुर्लभ आहे. आपल्याला ब्राह्मण म्हणून जर जन्म मिळाला असेल तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. म्हणजे आपण भगवंतांच्या जवळ आहोत. थोडे प्रयत्न करायचे आणि आपल्याला मोक्ष आणि मुक्ती प्राप्त होऊ शकते. सुदैवाने आपण या ब्राह्मण घराण्यात जन्माला आलोय हे आपलं महत्भाग्य आहे, पूर्व पुण्याय आहे, पूर्व सुकृत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि वेद प्राप्ती ही त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे समजा तुम्ही ब्राह्मण कुलात जन्माला आलेला नाही पण तुम्ही वेदांचा अभ्यास केलेला आहे. कारण आपल्याकडे जाती जन्मावरून ठरतात हे आत्ताच्या काळात आहे. भगवंतांनी म्हटलंय चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. तुमच्या गुणावरून आणि कर्मावरून तुम्हाला तो वर्ण प्राप्त होतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण सांगितलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जर ज्ञान प्राप्त करून घेतलं तर तुम्हाला ब्राह्मण वर्ण मिळू शकतो. आणि विश्वामित्रांचं उदाहरण आपल्याकडे आहे. क्षत्रिय कुळात जन्माला येऊन ज्ञान प्राप्ती साधनेने त्यांनी करून घेतली आणि गायत्री मंत्रासारखा मंत्र त्यांनी लिहिला आणि आपण विश्वामित्र गोत्र आज लावतो. म्हणजे तुम्ही कुठे जन्माला आलात हे तुमच्या हातात नाहीये. कुठे जन्माला यावं, कोण आई वडील असावेत, काय असावं ते ठरलेलं आहे. आणि ते जर तुम्ही जन्माला समजा शूद्रा घरी आलाय, वैश्या घरी आलाय तर तुम्हाला स्वतःला जर उन्नती हवी असेल तर तुम्ही ज्ञान संपादन करायचं आणि स्वतःची उन्नती करून घ्यायची. 8 गोष्टी माणसाला भाग्याने मिळतात असं भगवती आई म्हणतीये. ते अशा आहेत: शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, श्रद्धा, उत्तम गुरु आणि योगसिद्धी. काल आपण श्रम दम याचं बघितलं की बाह्य इंद्रियांवर नियंत्रण, अंतर इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे शम दम आहे. उपरती म्हणजे आपल्याला काय उपरती झाली का इथे यायची असं जे आपण सहजपणे हा शब्द वापरतो. म्हणजे जाणीव झाली, प्रेरणा झाली, तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि तुम्हाला ते लाभ मिळाला. इथे यायची उपरती व्हावी लागते. देवीच्या दरबारात उपरती झाल्याशिवाय येता येत नाही. भाग्यात नसेल तर तुम्ही येत नाही, तुमची झोप पुरी होत नाही. हा त्याच्या मागचा भाग आहे. आणि तितिक्षा म्हणजे सगळ्या प्रकारची सहनशक्ती हे आपण बघितलं. आणि समाधान, समाधान हे दुसऱ्याने देऊन आपल्याला प्राप्त होत नाही. समाधान हे आपल्या अंतर्मनात असतं. प्रत्येक गोष्टी जे आपल्याला मिळालंय ते आपल्यासाठी योग्य आहे, आपल्यासाठी कल्याणकारी आहे. त्यामुळे एवढंच जे मिळालंय ते पुरेसं आहे. याच्यापेक्षा जास्त गोष्टीची मला आवश्यकता नाही हा भाव प्रत्येक बाबतीत असला पाहिजे. जे मिळणार नाहीये त्याचा अट्टहास करायचा नाहीये. अट्टहास केल्यानंतर मिळणारं फळ योग्यच मिळतं असं होत नाही. त्यामुळे समाधान आपलं हरवून बसतं. त्यापेक्षा आहे ते ठीक आहे, आहे त्या मार्गावरनं पुढे चाला. आहे तेवढे कम्फर्ट्स आमच्यासाठी योग्य आहेत. कारण बाकीचे जे कम्फर्ट्स नाहीयेत ते कदाचित माझ्यासाठी नाहीच आहे. आपण असं म्हणत नाही. पूर्वीचे लोक म्हणायचे अंथरूण पाहून पाय पसरावे. आता लोक तसं नाही म्हणत. आम्ही अंथरूण लांब करू, आम्ही तेवढ्यासाठी जास्त पैसे मिळवू, आम्ही इतकं करू. पण इतकं सगळं करून सुद्धा दिवसभर राबून सुद्धा जे घरात कम्फर्ट असतात ते उपभोगण्यासाठी त्यांना वेळ नसतो, संधी प्राप्त होत नाही. म्हणजे घर निर्माण केलं, घरामध्ये सगळ्या सुखसोयी घेतल्या, पण त्या घरातल्या सुखसोयींचा उपभोग घेण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही. मग काय उपयोग झाला? समाधान कुठे गेलं? म्हणजे समाधान हरवलेलं आहे. मग समाधान हे पिठलं भाकरी खाण्यात आहे का रोज पंचपक्वान्न खाण्यात आहे हे ज्याचं त्याने ठरवायचं आणि त्याप्रमाणे वागायचं. त्यामुळे समाधान हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ही भाग्याने मिळते असं देवीनी म्हटलेलं आहे. तुमच्या भाग्यात असेल तर तुम्हाला ते समाधान प्राप्त होत राहील. पुढे ते म्हणतायत की श्रद्धा, श्रद्धा आधी श्रद्धा ठेवा आणि मार्ग चालायला लागा. मग तुम्हाला तो विश्वास मिळतो की नाही आपण ज्या श्रद्धेने चाललोय ती श्रद्धा योग्य आहे, मला देवीने त्याचं फळ दिलेलं आहे हा भाव निर्माण होतो. त्यामुळे श्रद्धा आधी. पुन्हा कुणावर आपण श्रद्धा ठेवतो? लहानपणापासून ही श्रद्धा आपली असते. जन्मताच आपल्या आई वडिलांवर आपली श्रद्धा असते. आई म्हणेल, वडील म्हणतील, ते योग्य सांगतील, आपल्या
त्यातनं कल्याणाचं ते आहे याच्यावर आपली श्रद्धा असते आणि अनुभव आपण घेत जातो. आई म्हणाली खरंच आईने सांगितलं ते तसं झालं असं मूल म्हणतं, म्हणजे त्याचा विश्वास वाढीला लागतो आणि पुढे तो त्याच मार्गावर पावलं टाकत राहतो. गुरु असतात आपले शिक्षक, आधी शाळेतले, मग सद्गुरू असतात आणि ह्या सगळ्यांवर आपण श्रद्धा ठेवतो. शाळेत बाई सांगतात लहान मुलांना आणि खरोखरीच मुलं ते इतकं पाळतात की काळ्या दगडावरची रेघ असावी तसं नाही. आमच्या बाईंनी सांगितलं असंच करायचं. आईने जरी घरी सांगितलं अरे नाही बाबा काहीतरी चुकतंय इथे, तू असं नको असं करून बघ, तर नाही. माझा मुलगा लहान होता, पहिली दुसरीत असेल आणि शाळेत त्याला बाईंनी सांगितलं होतं तुम्ही मुलं पाणी खूप कमी पिता, इतकं पाणी प्यायला पाहिजे. आणि तो आला आणि दुसऱ्या दिवसापासून त्याने सुरू केलं. बाईंनी सांगितलंय इतकं पाणी प्यायलाच पाहिजे. अरे पण हे तुझ्यासाठी योग्य आहे का? हे बाईने एक ढोबळ मानाने सांगितलं तुला की तू इतकं पाणी पीत जा, पण तुझी जर कफकारक प्रवृत्ती असेल तर तुला एवढं पाणी पिऊन चालणार नाहीये. म्हणजे तुझी प्रवृत्ती काय आहे हे बाईंना माहित नाही. तोपर्यंत बाई जे ढोबळ मानाने सगळ्यांच्या दृष्टीने जे आहे ते सांगतात, पण प्रत्येकाचं तरी वैयक्तिक काहीतरी एक वेगळं आयुष्य असतं, त्यामुळे ते घरातल्या लोकांना कदाचित जास्त माहित असतं. मग 2-3 दिवस त्यांनी ते करून बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला या पाण्याचा त्रास होतोय. मग आई म्हणाली ते बरोबर आहे, आपल्याला एवढं पाणी पिऊन चालणार नाही. मग बाईंकडे तो गेला, म्हणजे त्यांनी कन्फर्म केलं की आई मला असं म्हणते, मी 2-3 दिवस तरी मी तुम्ही सांगितलं म्हणून मी प्यायलो एवढं पाणी, पण मला असंच होतंय. बाई म्हणाले तुझी आई म्हणते ते बरोबर आहे, तुला एवढं पाणी पिऊन चालणार नाही, सगळ्यांनाच चालतं असं नाही. म्हणजे त्याचा विश्वास माझ्यावरचा दृढ झाला. बाईंवर अविश्वास होता असं नाही, पण त्याची बाईंवर श्रद्धा होती आणि बाईंकडनं त्यांनी कन्फर्म करून घेतलं हा बाईंनी पण मला हेच सांगितलं, म्हणजे बाई पण बरोबर आहे. दोघींवरचा विश्वास त्याचा वाढला. श्रद्धेतून पुढे आपण विश्वासाकडे हे अशा पद्धतीने जात असतो. उत्तम गुरु हा आपल्या भाग्यात असेल तर लाभतो आपल्याला. असं म्हणतात की गुरु पारखून करावा. गुरु पारखून करायचंय, कशी परीक्षा घेणार? त्यावेळेला विवेकानंदांचं उदाहरण समोर येतं. विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना पारखून घेतलं आणि रामकृष्ण परमहंसांनी त्या परीक्षेत त्यांनी म्हटलं परीक्षा घेतोस का माझे? पैसे त्यांच्या गादीखाली ठेवले आणि किती विरक्त आहे, त्या पैशाचा त्यांना काही त्रास होतोय का हे त्यांनी बघितलं. आणि अशा पद्धतीने गुरु शिष्याचं नातं, गुरु सुद्धा शिष्य चांगला मिळावा म्हणून प्रयत्न करतो आणि पारखून शिष्य घेतो आणि शिष्याने सुद्धा गुरुला पारखून घ्यायचं असतं. कोणी उपटसुंब आला आणि म्हणाला घे दीक्षा माझ्याकडनं, इतके 1000 दक्षिणा टाक, तर नक्की समजावं पैशाची मागणी आहे म्हणून तो म्हणतोय की मला गुरु कर. त्याला पैसेही देऊ नयेत आणि त्याचं शिष्यत्वही पत्करू नये. कारण असा गुरु जो असतो तो आपल्याला चांगल्याच वाटेने नेतो असं कधीही होत नाही, त्याच्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो. म्हणजे हे सद्गुरू आपल्याला आपल्या भाग्याने प्राप्त होतात. आणि योग सिद्धी सुद्धा तुम्हाला त्या तिथपर्यंत स्वस्वरूपाची ओळख व्हायची असेल तर तुम्ही जंग पछाडलं या जन्मामध्ये आणि तुमच्या ते भाग्यात नसेल तर तुम्हाला ते मिळणार नाही. पण तुमचा जर गुरु योग्य असेल आणि गुरुनी फक्त म्हटलं दृष्टी टाकली तुमच्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवला तर तुम्हाला ते सहजपणे प्राप्त होतं. यालाच आपण पूर्व पुण्यानी पूर्व सुकृत असं म्हणतो. आणि ही पिढ्यानपिढ्याची असते. एखाद्या माणसाकडे काही सद्गुण येतात तेव्हा त्याच्या मागच्या पिढ्यांनी काही ना काही अभ्यासाला, भक्तीला, या वाटेवर चालायला सुरुवात केलेली असते आणि त्यामुळे त्यांना ते प्राप्त होतं. आपल्याकडे संतांची उदाहरणं तशी आहेत. संत तुकाराम महाराजांच्या घरामध्ये अनेक वर्ष, अनेक पिढ्या मागच्या विठ्ठल भक्ती होती, त्यातून संत तुकाराम आपल्याला मिळाले. किंवा एकनाथ महाराजांचा विचार करायचा झाला, त्यांच्या अनेक मागच्या पिढ्यांचा तुम्ही अभ्यास करा की दत्त भक्ती त्यांच्याकडे कशी होती आणि कृष्ण भक्त ते कसे होते. आणि तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये, या वाटेवर एकट्याला चालता येत नाही. म्हणजे चालताना एकटा दिसतो पण त्याच्या मागे पाठबळ त्याच्या गुरूंचं, त्याच्या आई वडिलांचं, आजी आजोबा, पणजी पणजोबा यांनी जे कष्ट करून ठेवलेले असतात त्या मार्गामुळे, त्यांच्या पुण्याईमुळे आपण पुढपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे शुचिनाम श्रीमताम गेहे जन्म मिळणं ही आपली पूर्व पुण्याई असते, भाग्य असतं आणि ते आपल्याला मिळायला हवं असेल
मग आपण आपल्या बाबतीत नाही सांगू शकत, पण आपण आपल्या मुलांचा, नातवंडांचा, पणपणदांचा विचार करायचा कशाला नाही, ते करायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत आपली पुण्याई पोचली तर ते निदान चांगल्या मार्गावर राहतील. मी आतापर्यंत शिकले नाही ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध, मला काही येत नाही, मनाचे श्लोक सुद्धा मला पाठ नाही. पण मी जर आत्ता पाठ करायला घेतले तर माझ्या मुलाला वाटेल काय आई करतीये, केव्हा तरी त्याला असं वाटेल की अरे आई गेल्यानंतर तरी का होईना त्याला वाटेल आई काय वाचत होती, आता मला वाचलं पाहिजे बरं का ते, म्हणून तो त्या मार्गावर चालायला लागेल. त्याच्या मुलांना वाटेल आजी काय करते, ऐकावं तरी, आणि ते जरा लक्ष घालतील. हळूहळू त्यांना उपरती होते आणि ते त्याच मार्गाने पुढे चालतात. म्हणजे आमच्या घरातलं उदाहरण आहे, माझे आजे सासरे गुरुचरित्र कायम वाचत असत. संध्या, पूजा, गुरुचरित्र त्यांचा क्रम होता. माझे सासरे 9ला ऑफिसला जात असत, त्याच्या आधी उठून त्यांचं ध्यान, धारणा, आंघोळ, स्नान म्हणजे पूजा, गुरुचरित्र वाचन, आणि मग ते ऑफिसला जायला बाहेर पडायचे. माझ्या मिस्टरांनी तेच केलं, त्याच मार्गावरून ते चालले, आणि माझा मुलगा आता मी बघते तो त्याच मार्गावरून चालतो. म्हणजे तो ते सगळं अगदी रिलिजियसली फॉलो करतो. त्यात त्याची श्रद्धा किती किंवा नाही किंवा आहे हा भाग वेगळा असतो, पण पिढ्यानपिढ्या एक गोष्ट आपण पुढे नेत राहतो, त्याचा उपयोग मुलाबाळांना निश्चितपणे होतो. आणि माझ्या नातवावरूनही मी हे बघते, नातू जे आम्ही सगळं करतो ते तो सगळं त्याचं लक्ष असतं काय असतं माहित नाही, पण त्याच्या कानावर ते पडत असतं. मी जिथे जिथे स्तोत्र म्हणताना आडले तिथे तिथे तो मला बेडरूम मध्ये असला आजी हा शब्द आहे, आणि मी तिथून पुढे घेऊन जाते ते स्तोत्र. म्हणजे त्याचं लक्ष नसतं का, बरोबर लक्ष असतं. पूर्वी जेव्हा जेव्हा मी चैत्र महिन्यात अगदी दर वेळेला 11 वेळेला रामरक्षा झालीच पाहिजे, देवा पुढे बसायचं, दिवा लावायचा, तेव्हा तो लहान होता, तुझ्याबरोबर मी बसणार, तो मांडीवर बसायचा आणि आम्ही माझ्याबरोबर काय असेल ती रामरक्षा, दरवर्षी तो रामरक्षा म्हणायचा. मी पौरोहित्य शिकले, अनेक स्तोत्र शिकले, माझ्या बरोबर मला शिकव, एकटीच शिकते का, हा त्याचा भाव. म्हणजे आपोआप ते संस्कार बीज आपोआप रोवली जातात. ही पूर्व पुण्याई असते ती मिळते. म्हणून आपण असा स्वतःचाच फक्त विचार करू नये, मला काय त्याचा उपयोग आहे, ठीक आहे तुला नाही उपयोग कदाचित होणार, पण तुझ्या पुढच्या पिढ्यांना एक दिशा मिळेल, मार्ग मिळेल, आणि त्या मार्गावरून ते चालले तर त्यांचं निश्चित कल्याण होईल. यासाठी तरी आपण करत राहिलं पाहिजे, आपण त्यांना सांगायला पाहिजे. ते ऐकत नसतील, भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहून ठेवा श्लोक, काहीतरी दृष्टी जाते ते वाचतात. हा मना वासना दुष्ट कामा काळजी, श्लोक बदलला नाहीस किती दिवसात, म्हणजे तो ते श्लोक वाचतो, हा अर्थ त्याचा होतो आणि त्याला ते पाठही होतो. पाठ झाला की बदल आता, म्हणजे तो बदलणार नाही, बदलायचा मीच आहे श्लोक, पण तो ते बघतो, तो वाचतो. म्हणजे आपण अशा पद्धतीने मुलांना मार्ग देऊ शकतो. प्रत्येक वेळेला जवळ बस मी तुला सांगते हे करायची गरज नसते. आपण जे आचरण करतो त्या आचरणावर हुकूम पुढची पिढी वागत असते. आणि आई वडिलांच्या मृत्यूनंतर तर अगदी काळजीने, म्हणजे त्यांना वाटतच की आता आई वडील नाहीये, पण आई वडील हे करत असत, आपण करून तरी बघावं, म्हणून तरी ते त्या मार्गाला लागतात आणि ते करतात. म्हणजे हा कदाचित आपला सुद्धा अनुभव असू शकतो. तर त्यामुळे ही योग सिद्धी प्राप्त व्हायची असेल तर हा आधीच्या सगळ्या पायऱ्या आपल्याला उत्तमपणे पार कराव्या लागतात. पूर्वजन्माने शुभ संस्कार किंवा संचित म्हणजे अनेक जन्मातील पुण्याचा जो साठा आहे तो, हे सगळं आपली इंद्रिय कार्यक्षम करायला उपयोगी पडतं. आणि कार्यक्षम इंद्रिय असली तर मोक्षाची, मुक्तीची इच्छा मनात उद्भवते आणि आपण तिथपर्यंत जाऊन पोचतो किंवा ते आपल्याला प्राप्त होतं. आणि असा नरदेह मिळालेला असताना सुद्धा जर आपल्याला ती इच्छा होत नसेल तर आपण अभागी म्हटलं पाहिजे. जो अभागी असतो तो काहीही साधना करायला तयार होत नाही, त्या मार्गावर त्याला यायचंच नसतं आणि त्याचा जन्म एक प्रकारे फुकट जातो. एवढा नरदेह प्राप्त होऊन सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. ज्ञानप्राप्तीसाठी तो प्रयत्नशील नसतो. आणि जो ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, जो सातत्याने त्याच्याशी अनुसंधानात राहतो, जोडला राहतो, त्याला अश्वमेध पावलोपावली असं देवी सांगते.
की पावलो पावली अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं. ज्ञान हे प्रत्येकाच्या अंतर्यामी उपजत आहेच, पण आपण जसं बघतो की त्याच्यावरती धूळ साठली तर ती धूळ फुंकर मारून बाजूला करायचे, त्याला गंज चढलाय तो जरा घासून पुसून लखलखीत करायचा आहे आणि आपोआपच ते घुसळलं पाहिजे, म्हणजे मंथन झालं पाहिजे. मंथन केल्यानंतर काय प्राप्त होतं तर नवनीत प्राप्त होतं आणि हे नवनीत काय आहे तर आत्मज्ञान हे ते नवनीत आहे आणि ते ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपल्या जीवाची कृतार्थता नाही. म्हणून वेदांची घोषणा आहे किंवा वेदांनी सांगितलेलं आहे, भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. असं म्हणतात, ज्ञानाशिवाय दुसरं पवित्र असं काहीच नाही.